पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या यवतमाळच्या जिल्ह्या दौऱ्यावर आहे। मी सध्या आहेत यवतमाळच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्मारक ठिकाणी। आपण पाहू शकता कशा प्रकारचे या ठिकाणी जे आहेत सुसज्ज स्मारक या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। जवळपास हा स्मारक जो आहे 71 फुटाचा असल्याचं सांगलं जात आहे। हे परिसर जे आहे ते जवळपास 2.5 एकर आहे। या ठिकाणी विविध प्रकारचे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। मोठा परिसर जो आहे हा सुंदर बनवण्यात आलेला आहे। उद्या मुख्यमंत्री येत असल्याने मोठी जयंत या ठिकाणी तयारी चालू आहे, रंगरंगोटी चालू आहे। आणि या ठिकाणी पाहिलं तर यवतमाळच्या अगदी 1 किलोमीटर अंतरावर हे स्मारक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अनेक बडे नेतेसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळचे माजी मंत्री मदन येरावारसह जे आहेत महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे असेल, या ठिकाणी जे आहेत नितीन गडकरी सुद्धा असेल, असे अनेक बडे नेते या ठिकाणी येणार आहे अशी माहितीसुद्धा या ठिकाणी मिळत आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळच्या जाम रोडवरचा हा जो कार्यक्रम आहे हा सकाळी 11 ते 12च्या दरम्यान पार पडणार असल्याची माहितीसुद्धा मिळत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।